नीरजा ऑफिसला जॉईन होऊन नुकतंच वर्ष झालं होतं. लहान बाळाला सासूबाईंच्या हाती सोपवून रोज सकाळी ऑफिसला जायची. बाळाला असं सोडून जाताना जीव तुटायचा तिचा. 6 महिन्यांचं बाळ. ही जायला निघाली की मोठमोठ्याने रडून आकांत करायचं. सासूबाई कशा तरी गप्प करायच्या त्याला. जीवापाड सांभाळायच्या. पण आताशा त्यांनाही बाळाचं आवरणं झेपत नव्हतं. मग त्यांचा राग नीरजावर निघायचा. कधी टोमणे मारून तर कधी उघड उघड. नीरजा घरी आली की बाळ तिची पाठ सोडायचा नाही. नुसतं उचलून घे म्हणायचा. त्याला घेऊन तिला स्वयंपाक करता येत नसे. पुन्हा सासूची चिडचिड व्हायची. नीरजा विचार करायची, नोकरी सोडायची का? पण मैत्रिणी म्हणायच्या, अगं वेडी आहेस का तू नीरे? ही BMCतली नोकरी कुणाला सहजासहजी मिळत नाही. थोड्या परीक्षा दिलास का बढती मिळेल तुला. बाळाचं काय घेऊन बसलीस, होईल मोठा थोड्या दिवसात. त्या दिवशी जरा जास्तच वाजलं तिचं आणि सासूबाईंचं. तिला घरी जायला 11 वाजले होते. बाळाने रडून रडून हैदोस घातला होता. त्याला आईच्या दुधाची तल्लफ आली होती. शेजारच्या बायांनी येऊन आगीत तेल घातलं. काय बाई सून तुमची, एवढ्याशा लेकराला सोडून जाते. ती जाते, वेळेत येत पण नाही. आई म्हणून काही कर्तव्य आहे की नाही? नीरजाच्या सासूबाईंनी त्यांची बोळवण केली खरी, पण त्यांच्या रागाचा पारा चढत गेला. नीरजा ट्रेनच्या तुडुंब गर्दीतून कशी तरी येत होती. दूध आल्याने स्तन ठणकत होते. त्या ट्रेनमधून उतरल्यावर रिक्षा स्टँडवर नेमकी रिक्षा गायब. तशीच थेट धावत निघाली बिचारी. डब्बाही खाल्ला नव्हता तिने. कामाच्या धावपळीत. नवऱ्याची फिरतीची नोकरी, त्यामुळे त्याचा बाळाच्या संगोपनात हातभार लागत नव्हता. घरी पोहोचली तेव्हा बाळ रडून रडून निजला होता. सासूबाईंनी दार उघडलं. ही वेळ का ग येण्याची? पदरी लहान बाळ आहे, त्याचीही आठवण येत नाही तुला? इतकी कशी कठोर ग तू? अहो आई, आज अर्जंट काम आलं, तरी मी साहेबांना सांगत होते, पण ऐकले नाही. बाजूच्या राण्यांची सून बघ, MTNL मध्ये आहे, वेळेवर घरी येते. राणीन मग भजनाला जाते. सून सगळा स्वयंपाक आवरते, रात्रीची भांडी ओटा सगळं. नाहीतर तू, माझं मेलं नशीबच फुटकं. नीरजात भांडायचं त्राण नव्हतं. सासरेबुवांनी तिला नजरेने शांत राहण्यास सांगितलं. एक जमेची बाजू नीरजाकडे होती, ती म्हणजे तिचे सासरेबुवा. ते समजून घ्यायचे तिला. तिचं काही चुकत असेल तर समजून सांगायचे तिला. सासूबाई प्रेमळ होत्या, पण हे असं शांत वागणं जमत नव्हतं त्यांना. दिवसभराच्या दगदगीने आंबून जायच्या बिचाऱ्या. त्यात शुगर डिटेक्ट झालेली त्यांना. त्यामुळे बाळाच्या मागे करावी लागणारी धावपळ झेपत नव्हती त्यांना. सासऱ्यांना संधिवाताचा त्रास, त्यामुळे त्यांनाही बाळापाठून फिरणं जमत नव्हतं. नीरजाला जेवायचीही इच्छा नव्हती, पण भांडत भांडत का होईना सासूबाईंनी तिचं पान वाढलं. त्याही जेवायच्या थांबल्या होत्या. डायनिंग टेबलवर दोघींची पानं पाहून नीरजाला सासूबाईंचं हसू आलं. मनात म्हणाली, किती प्रेम करतात या माझ्यावर, पण त्यांना बोलून दाखवता येत नाही. प्रेमापोटीच रागवतात. नीरजाचे मन सासऱ्यांनी बरोबर ओळखले. त्यांनीही हसून तिला प्रतिसाद दिला. जेवणात साधी खिचडी होती, पण ती तिला अमृताहून गोड लागली. 4 घास खाल्ले तितक्यात बाळाने रडायला सुरुवात केली. नीरजाचं जेवण होईस्तोवर सासऱ्यांनी त्याला थारवलं. नीरजा भांडी घासायला जाणार, तोच सासूबाई म्हणाल्या, मी घासते ग भांडी, तू आधी त्याला जवळ घे. नीरजाने मग हात पुसले व बाळाला कुशीला घेतले. अर्धमिटल्या डोळ्यांनी बाळ अमृतधारा पिऊ लागला. तसं सासूबाई अनिमिष नेत्रांनी ती मायलेकरांची भेट पाहू लागल्या. आज जरा जास्तच त्रास दिला ग गुलामाने. त्यात त्या राणे वहिनी माझे कान फुंकून गेल्या, म्हणून जरा तापले ग तुझ्यावर. घरासाठीच नोकरी करतेस, कळतंय मला. 6 महिने झाले माहेरीही गेली नाहीस. आधी कोण बोलले तर मनावर नको घेऊ हं. आम्हाला तरी कोण आहे तुमच्याशिवाय? नाही हो आई, तुमच्यावर कशी रागावीन मी? आणि रागावले तरी ते आपलं तुपलं लुटूपुटूच. पण परत मला उशीर झाला तर जेवून घेत जा. औषधं घ्यायची असतात ना तुम्हाला. अगं, त्या पोंक्षीच्या सुनेने सासू सासऱ्यांची रवानगी गावच्या घरी केली
आणि बाळाला पाळणा घरात ठेवलाय. मी अधूनमधून कावते तुझ्यावर, म्हणून तू नाही न करणार त्या पोक्षेच्या सुनासारखं? मी नाही ग राहू शकत तुझ्या छकुल्याशिवाय. गुलाम माझ्याजवळ पण दुधू शोधतो हल्ली. दे दे म्हणतो. नाही हो आई, मी कोण तुम्हाला गावी पाठवणार? आणि ओरड्याचं म्हणाल तर मांजरीचे दात लागतात का पिल्लांना? तुमचंच घर आहे. मी तुमच्या घरात राहते. तुम्ही नाही राहत माझ्या घरात. लोन माझ्या नावावर घेतलंय, पण घराला घरपण हे घरातल्या माणसांनी येतं. तुम्ही दोघं प्राण आहात या घराचा. सुधीर हा असा नेहमीचा फिरतीवर. तुमचा किती आधार आहे मला. मलाही कळतंय जास्त धावपळ झेपत नाही तुम्हाला. मी एखादी बाई बघते वर कामाला व बाळाजवळ लक्ष ठेवायला पण. पुन्हा असं काही मनात सुद्धा आणू नका. आणि भांडूया आपण पोटभर, त्याशिवाय मज्जा नाही हो येत. तांब्याला कलई केल्यावर कसं चकाकतं तसंच भांडून झालं आणि नव्याने एकत्र आलो की आपलं नातं चकाकतं. सासऱ्यांनी प्रेमाने निर्जेच्या डोक्यावर हात ठेवला. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.